कोपरगाव नगरपरिषद निवडणूक प्रभाग क्रमांक 9 मधून जितेंद्र रणशूर मैदानात। कोपरगाव नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकांची धामधूम सुरू होताच प्रभाग क्रमांक 9 मध्ये राजकीय वातावरण रंगतदार बनले आहे। या प्रभागातून भारतीय जनता पक्षातर्फे जितेंद्र चंद्रकांत रणशूर हे अधिकृत उमेदवार म्हणून मैदानात आहेत। गेल्या 3 दशकांपासून सामाजिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेल्या रणशूर यांची शहरातील ओळख समाजाभिमुख नेते म्हणून आहे। प्रभागातील सर्वसामान्यांचे प्रश्न, सामाजिक कार्यक्रम, सुखदुःखात ते स्वतः सहभागी होत असल्याने मतदारांमध्येही त्यांच्याविषयी सकारात्मक भावना आहे। यापूर्वी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे शहराध्यक्ष तसेच तालुका अध्यक्ष म्हणून त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे। त्या माध्यमातून शहराच्या विकासात सक्रिय योगदान देत त्यांनी भक्कम नेतृत्वाची छाप उमटवली आहे। त्यांची पत्नी उज्ज्वला रणशूर या 2011 मध्ये नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या। त्यांच्या कार्यकाळात प्रभागात अनेक विकास कामे पाहायला मिळाली होती। त्यामुळे रणशूर कुटुंबाची जनसंपर्काची भक्कम परंपरा प्रभागात आजही कायम आहे। प्रभागातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबांसाठी 10 मुलांना दत्तक घेऊन त्यांचे शैक्षणिक व सामाजिक भवितव्य उभारण्याचा निर्धार जितेंद्र रणशूर यांनी व्यक्त केला आहे। प्रभागातील गटारीचा मुद्दा हा मुख्य प्रश्न असून निवडून आल्यास तो प्राधान्याने सोडवणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे। तसेच प्रभागातील ओपन स्पेस विकसित करून नागरिकांना उत्तम सुविधा उपलब्ध करण्याची योजनाही त्यांनी मांडली आहे। प्रभाग क्रमांक 9 मधील ही निवडणूक लढत त्यामुळे अधिकच उत्सुकता निर्माण करणारी ठरत असून जितेंद्र रणशूर यांच्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। मी गेली 30-35 वर्ष झाले सामाजिक कार्यात। मी गांधीनगर भागातून भगवाचौक तरुण मंडळ आणि हिंदू राजा तरुण मंडळाच्या माध्यमातून शिवसेनेच्या माध्यमातून सामाजिक कामाला सुरुवात केली आणि मी तेव्हा विद्यार्थी सेनेचा शहर प्रमुख म्हणून मी महाविद्यालयीन जीवनात काम केलेलं आहे आणि मी 2006 ते 2021 पर्यंत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पदाधिकारी होतो। शहर अध्यक्ष, तालुका अध्यक्ष या पदावर काम केलेले आणि 2011ला ह्याच प्रभागातून माझी पत्नी नगरसेविका होती उज्ज्वला जितेंद्र रणशूर आणि मी पहिल्यांदा निवडणूक लढवत आहे। म्हणजे आमच्या घरात जर पाहिलं तसं तिसरी निवडणूक, पण मी पहिल्यांदा निवडणूक लढवत आहे। आणि भारतीय जनता पक्ष, लोकसेवा आघाडी, माननीय बिपिनदादा कोले साहेब, प्रथम महिला आमदार स्नेहलताताई बिपिनदादा कोले आणि युवक नेते माननीय विवेक भैया कोले यांनी आम्हाला उमेदवारी दिली आणि मी प्रभागात गेले 30 वर्ष आले संपर्कात आहे। हा तसा पाहिला तर बहुत 80% स्लम एरिया असलेला भाग। इथं आमच्याकडे गवंडी कामगार, रिक्षा चालक, धुणी भांडे करणारी बाई, कचरा वेचणाऱ्या जाणाऱ्या महिला, भंगार गोळा करणारी महिला, असा हा स्लम एरियातला आणि सर्व जाती धर्माचा। आणि ह्या प्रभागात अनेक अडचणी, म्हणजे इथल्या मुलांच्या शिक्षणाची दुरावस्था आहे। शैक्षणिक पालक शिक्षक नसता, अर्ध शिक्षित असल्यामुळं ह्या प्रभागात काम करण्याची खूप मोठी संधी आम्हाला आहे। तर ह्या आम्ही जर नगरपालिका निवडणुकीत जर ह्या विजयी झालो तर निश्चित मी एक ठरवलेलं आहे, मी माझे सहकारी नगरसेविका विजयाताई देवकर आम्ही प्रभागातले 10 मुलं दत्तक घेणार आहे, ज्यांची पालकांची परिस्थिती आर्थिकदृष्ट्या हे, पण ते हुशार मुलांची शिक्षणाची जबाबदारी आम्ही निश्चित 10वी पर्यंत घेणार आहे। भविष्यात वाटलं तर त्यांची पुढची जबाबदारी आम्ही घेऊ। आणि आमच्या संजयनगरातला दुसरा मोठा प्रश्न असेल तर संजयनगरमधली गटारे, जी लक्ष्मीनगर आणि शहराच्या नगत असलेलं उपनगर जेवर पाठवता हद्दीतली, तिथलं सगळं पाणी आमच्या भागात येतं। आणि जर मोठा पाऊस झाला आता गेल्या 5-7 वर्षात कमीत कमी 7-8 वेळेस पाणी साचलं जातं आणि ते पाणी साचल्यामुळं मोठा असा जर 20 मिनिटं अर्धा तासाचा पाऊस झाला, त्या पावसात सुद्धा कमरे इतकं पाणी घरात लोकांच्या राहतं आणि ती गटरीचा मोठा प्रश्न आमच्या भागात आहे। इथले त्या गटरीचा प्रश्न नगरसेवक झाला ना तर निश्चित मार्गी लावणार आहे त्या अंडरग्राऊंड गटरीचा। इथले ओपन पेस विकसित करणार आहे। इथं काही सोसायट्या बी आहे, सोसायटीतले ओपन पेस आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून काय करणार आहे। त्याच्यासाठी आमचे नगराध्यक्षाचे उमेदवार बी आमच्या प्रभागातले परागजी संधान, त्याच्यामुळे तो आम्हाला एक फायदा होणार आहे या निवडणुकीत का नगराध्यक्ष हा वार्डाचे उमेदवार हे नगराध्यक्ष होणार आहे। त्याच्यामुळे स्थानिक जनता आमच्या बरोबर आहे। आमचा तिघांचा विच्छे प्रचंड मताधिकांनी या प्रभागात होणार आहे, त्याच्यात कोणती आम्हाला शंका नाही। महिलांसाठी असेल, युवकांसाठी असेल, आपण निवडून आल्यानंतर काय करण्याचा आपला मानस आहे? महिलांसाठी म्हटलं तर महिला रोजगारांचा फार मोठा प्रश्न इथं निर्माण झालेला आहे, पण आमच्या स्नेहलताताई बिपिनदादा कोले यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांसाठी क्लस्टर उद्योग इथं औद्योगिक वसतीत चालू आहे आणि इथल्या स्थानिक महिलांना आम्ही या निवडणुकीच्या माध्यमातून त्याच्या अगोदर सुद्धा क्लस्टरला घेऊन गेलेले। क्लस्टरला तिथं रेडीमेड साडी कशी बनवायचं ते विविध उपक्रम शिकवले जातात आणि त्या क्लस्टरच्या माध्यमातून महिलांना
रोजगार उपलब्ध करून देण्याचा आमचा निश्चित मानस आहे. आणि आमदार स्नेहलताताई बिपिनदादा कोल्हेंनी बचत गटाच्या माध्यमातून अनेक महिलांना सक्षम केलेले आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली इथल्या महिलांना आम्ही करू. दुसरी गोष्ट अशी का आमच्या भागातल्या मुलांचं शिक्षणाचं 10वी-12वी नंतरचं प्रमाण कमी, अत्यल्प म्हटलं तरी चालेल, त्यांच्याकडं आम्ही निश्चित लक्ष देणार आहे, त्या पालकांच्या त्या मुलांकडं. कारण स्लम एरिया असल्यामुळं झोपडपट्टी भागात आणि हातावरचं काम, गवंडी कामगार आहे, रिक्षा चालक आहे, गोरगरीब भंगार वेचणार आहे, आणि ह्या मुलांना ह्यांच्या पालकांना ती पुढचं शिक्षणाची परिस्थिती नसल्यामुळं त्या मुलांसाठी आम्ही निश्चित काहीतरी करण्याचा प्रयत्न माझा पुढील 5 वर्षात राहील. जाता जाता प्रभाग क्रमांक 9 मधील मतदारांना काय आवाहन कराल? प्रभाग क्रमांक 9 मधील मतदारांना मी एवढंच आवाहन करतो तर मी जितेंद्र चंद्रकांत रणशूर प्रभाग 9 मधून उमेदवारी करीत आहे. आणि माझ्या समवेत विजयाताई संदीप देवकर माझी भगिनी उभी आहे. आम्ही विजयाताईंचे पती संदीप भाऊ देवकर हे सुद्धा एका मंडळाच्या गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून चळवळीत काम करणारे व्यक्तिमत्व आहे. आणि ते सुद्धा अहोरात्र आम्ही दोघंही, आणि विजयाताई सुद्धा सक्षम आहे. ती माझी भगिनी ही इंजिनियर असल्यामुळे ती सक्षम आहे, स्वतः ती पदवीधर आहे, उच्च शिक्षित आहे. तर ह्या भागातल्या मतदारांना आम्ही निश्चित आवाहन करतो का आम्ही 24 घंटे 365 दिवस तुमच्यासाठी उपलब्ध असणारे 2 उमेदवार आहे. आणि आमचे नगराध्यक्षाचे उमेदवार प्रभागातले, आम्हाला तिन्ही उमेदवारांना प्रचंड मत, कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मताधिक्याने विजयी करा. निश्चित मी तुम्हाला सांगतो पुढच्या 5 वर्षात ह्या प्रभागाचा चेहरा बदलल्याशिवाय आम्ही राहणार नाही. नगराध्यक्ष आमच्या वार्डातले असते एवढी खात्री मी मतदारांना देतो. जय भीम, जय भारत.